नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 ऑक्टोबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचं सेशन बघणार आहोत. सुरू करूया मग. सर्वांना तत्पूर्वी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिले शीत वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व्ह आणि भारताचे 13वे युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून कोणते स्थळ घोषित करण्यात आले आहे? तर बघा, भारतातील पहिले शीत वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व्ह आणि भारताचे 13वे युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह हे स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेशला घोषित करण्यात आलेलं आहे. तर हे भारतातील पहिलं कोल्ड बायोस्फिअर रिझर्व्ह आहे आणि एकूणातील 13वं बायोस्फिअर रिझर्व्ह आहे स्पिती व्हॅली. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तर युनेस्कोने त्यांचा मॅन अँड द बायोस्फिअर नावाचा कार्यक्रम आहे, त्या अंतर्गत याला मान्यता दिलेली आहे. तर स्पिती व्हॅली जे आहे ते भारताचं 13वं युनेस्को बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहे ते बनलेलं आहे. आपण जर बघितलं तर जी काही मॅप कार्यक्रम जो आहे तो हाँगझोऊ चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि तिथं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. युनेस्कोचा मॅप नावाचा जो काही प्रोग्राम आहे, मॅन अँड द बायोस्फिअर प्रोग्राम, हा 1971 मध्ये सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर युनेस्कोशी संबंधित ज्या काही चालू घडामोडी त्या सुद्धा आपण बघून घेऊया. भारताने युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रात कोणत्या प्राचीन बुद्ध स्थळाला नामांकित केलेलं आहे? तर ते आहे सारनाथ, उत्तर प्रदेश. तिरुमरा हिल्स, एरामट्टी, दिब्बालू हे युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. भारताने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत 7 नवीन स्थळे समाविष्ट केली आहे. तात्पुरत्या यादीतच आपण जर बघितलं, सारनाथ हे स्थळ जे आहे बौद्ध धर्माशी महत्वाचं स्थळ जे आहे, बौद्ध धर्मीय स्तूप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो, तर ते स्थळ तात्पुरत्या यादीतच आहे. मग तात्पुरत्या यादीत टोटल स्थळांची संख्या किती झालेली आहे? अलीकडे आपण 6 स्थळे ऍड केलेली आहे, तर 69 ही संख्या झालेली आहे. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये कोणते 2 भारतीय ग्रंथ समाविष्ट करण्यात आलेले? तर श्रीमद भगवत गीता आणि नाट्यशास्त्र. त्यानंतर कोणत्या राज्यातील लंकुडी भागातील कल्याण चालुक्य काळातील स्मारके युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर कर्नाटक मधील आपण जर बघितलं तर कल्याण चालुक्य काळातील स्मारके जे आहे ते युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि जून 2025 मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कच्या गॅस्ट्रोनॉमी श्रेणीमध्ये कोणत्या भारतीय शहरांचं नामांकन झालेलं आहे? तर लखनौचं नामांकन झालेलं आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे मित्रांनो शिरीषचंद्र मुर्मू. तुम्ही गिरीशचंद्र मुर्मू हे नाव ऐकलं असेल. गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे कॅग म्हणून सचिव म्हणून काम केलेले आहे. तर त्यांचे भाऊ आहे शिरीषचंद्र मुर्मू. तर शिरीषचंद्र मुर्मू जे आहे मित्रांनो ते आरबीआय मध्ये नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी राजेश्वर राव यांची जागा घेतलेली आहे. 9 ऑक्टोबर 2025 पासून ते 3 वर्षाच्या कालावधीसाठी ते नियुक्त होतील. म्हणजे ते आपली जागा जी आहे, आपलं पद जे आहे ते 9 ऑक्टोबर रोजी धारण करतील. आता त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर बघा, आरबीआय जे आहे तर आरबीआयची स्थापना 1934च्या कायद्यानुसार करण्यात आली होती. 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना जी आहे ती झालेली आहे. आता आरबीआयच्या स्थापनेला 90 वर्ष 2025 मध्ये कंप्लीट झालेली आहे. सुरुवातीला तिची स्थापना कोलकात्यामध्ये करण्यात आली, पण सध्या हिचं मुख्यालय जे आहे ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाचा कायदा 1948 चा आहे आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 ला झालेलं आहे. सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा. 4 डेप्युटी गव्हर्नर आहे, पूनम गुप्ता, जे स्वामीनाथन, टी रविशंकर, शिरीषचंद्र मुर्मू. आपण जर बघितलं पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख. पुढे जाऊया. बांगलादेशला हरवून कोणत्या फुटबॉल संघाने 7वी साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे? तर 7वी सॅप चॅम्पियनशिप जी आहे ती कोणी जिंकलेली आहे? तर अंडर 17 सॅप चॅम्पियनशिप जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. भारताने कुणाला हरवलं? तर बांगलादेशला हरवलेलं आहे. तर साऊथ एशियामध्ये जे देश येतात त्यांची ही चॅम्पियनशिप आपल्याला बघायला मिळते आणि ती भारतीय संघाने जिंकलेली आहे. तर सॅपचा अर्थ काय? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. तर या साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये जो अंतिम सामना आहे त्यामध्ये 4-1 ने भारताने बांगलादेशचा पराभव केलेला आहे.
यजमान म्हणजे कुठे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? श्रीलंकामध्ये. आणि हिची आवृत्ती कितवी आहे? तर 10वी आवृत्ती आहे. ओके, तर 7वी सॅफ. आता बघा आवृत्तीवर इथं थोडंसं कन्फ्युजन आहे, मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये हे क्लिअर करेल. कारण 7वी सॅफ अंडर-17 चॅम्पियनशिप इथं दिलं जात आहे आणि एकीकडे आवृत्ती जी आहे ती 10वी दिली जात आहे. मग 7वी आवृत्ती की 10वी? तर आपण जर बघितलं तर आवृत्ती जी आहे ती 10वी आहे आय थिंक. भारताने ही स्पर्धा जी आहे ती 7व्यांदा जिंकलेली आहे. तर भारताने ही स्पर्धा 7व्यांदा जिंकली आणि आवृत्ती जी आहे तिची 10वी आहे. यामध्ये समजा काही चुकीचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये ती पिन करून देईल. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करा, मी ती कमेंट पिन करून देईल. पुढे जाऊया. जागतिक हृदय दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक हृदय दिन जो आहे तो 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. तर हृदय दिनाची सुरुवात 1999 मध्ये वर्ल्ड हार्ट फेडरेशन मार्फत करण्यात आली होती आणि 2011 पासून तो 29 सप्टेंबर रोजी कायमस्वरूपी साजरा केला जात आहे. तर पहिले कधी मध्ये साजरा केला जायचा? 2011 पासून रेग्युलरली वर्ल्ड हार्ट डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. हृदयरोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. थीम आहे डोंट मिस अ बीट. पुढे जाऊया. भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा स्वीकार करणारा कोणता देश जगातील 8वा देश बनलेला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. तर भारताच्या यूपीआयचा स्वीकार करणारा 8वा देश बनलेला आहे कतार. तर कतारमध्ये जर तुम्ही गेले तर आता तुम्हाला जे काही पैसे एक्सचेंज करायचा काही टेन्शन नाहीये. डायरेक्ट तुम्ही यूपीआयचा वापर करून तिथं ट्रान्झॅक्शन वगैरे करू शकता. तर कतारमध्ये सुद्धा कतर नॅशनल बँक जी आहे तर तिच्यासोबत आपण जर बघितलं तर भागीदारी केलेली आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. आणि आता कतरमध्ये सुद्धा यूपीआय लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे कतरमध्ये आता पेमेंट करणं इझी होणार आहे. यूपीआयचा स्वीकार करणारा पहिला देश होता भूतान, दुसरा नेपाळ, तिसरा सिंगापूर, चौथा फ्रान्स, 5वा UAE, 6वा मॉरिशस, 7वा श्रीलंका, 8वा कतर. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे सप्टेंबर 2025 मध्ये स्वदेशी धोरणात्मक तंत्रज्ञानातील योगदानासाठी बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द पुरस्कार जो आहे तो DRDO ला मिळालेला आहे. बघा संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO ला बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. देशाच्या स्वदेशी धोरणात्मक तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल DRDO ला हा सन्मान मिळालेला आहे. तर DRDO जे आहे त्याची स्थापना 1958 ची आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपल्या ऍप्लिकेशनवर सगळे जे काही कोर्सेस आहे अगदी 99 रुपयापासून जे काही 6000 रुपयाच्या पर्यंतचे बॅचेस आहे त्यावर फ्लॅट 20% डिस्काउंट ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही अगदी 99 रुपयाची बॅच तुम्ही 80 रुपयात घेऊ शकता आणि 6000 रुपयाच्या बॅचवर मग 20% डिस्काउंट आहे. त्यानुसार तुम्हाला प्रत्येक बॅचवर डिस्काउंट मिळणार आहे. तर लिमिटेड टाइमसाठी ही ऑफर आहे. लवकरात लवकर तुम्ही डिस्काउंट मिळू शकता. मग हे डिस्काउंट तुम्हाला या सगळ्या ज्या बॅचेस दिसत आहे त्या बॅचेसवर असणारे कंबाईन राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच, त्यानंतर चालू घडामोडीची इयर बुक, चालू घडामोडी रिव्हिजन बॅच, त्यानंतर कंबाईन राज्यसेवा फाउंडेशन बॅच ज्यामध्ये सगळं काही आहे, 21,000 प्लस PYQ ची बॅच, त्यानंतर नोट्स पॅक, त्याचबरोबर जर बघितलं ते सगळ्यांवर हे डिस्काउंट असणार आहे. यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. वेगवेगळ्या कॅटेगरी दिसतील ऍप इन्स्टॉल केल्यानंतर. तर त्या कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करायची. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचवर खाली यायचंय. डायरेक्ट पेमेंट नका करू. तिथं हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल. तिथं तुम्ही CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका, अप्लाय करा. तुम्हाला पेमेंटमध्ये डिस्काउंट मिळून जाईल, फीमध्ये डिस्काउंट मिळून जाईल. पुढे जाऊया. 7वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा. ऑक्टोबर 2025 मध्ये टाटा मोटर्सचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर टाटा मोटर्सचे नवीन MD आणि CEO बनलेले आहे मित्रांनो शैलेश चंद्र. तर शैलेश चंद्र जे आहे ते टाटा मोटर्सचे नवीन MD मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO CEO तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनलेले आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असणार आहे. 3 वर्षाचा आणि 30 सप्टेंबर 2028 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. पुढे जाऊया. टाटा मोटर्सची स्थापना 1945 मध्ये JRD टाटा यांनी केली होती मुंबई महाराष्ट्रामध्ये. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अलीकडे भारतात कुठं पहिल्यांदाच नैसर्गिक वायूचा शोध लावला आहे? तर भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर बॉम्बे हाय या ठिकाणी काय आपल्याला सापडला होता? बॉम्बे हाय या ठिकाणी आपल्याला 1970-80च्या आपण जर बघितलं दशकामध्ये आपल्याला नैसर्गिक वायू सापडला होता. आता परत आपल्याला नैसर्गिक वायू जो आहे तो मिळालेला आहे. हा नैसर्गिक वायू आपल्याला कुठे मिळालेला आहे?
तर अंदमान निकोबार बेटाच्या तिथे आपल्याला नैसर्गिक वायू मिळालेला आहे. अंदमान निकोबार बेटाच्या किनाऱ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर आपण एक विहीर खोदलेली आहे, तर तिथं आपल्याला हा नैसर्गिक वायू मिळालेला आहे. तर त्या विहिरीचं नाव आहे विजयपुरम 2 नावाची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये आपल्याला हा नैसर्गिक वायू तिथं मिळालेला आहे. आणि याबाबत माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबतची माहिती जी आहे ती दिलेली आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव या पाणथळ जागांचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर बघा, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव? तर बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाचा रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. रामसर यादीमध्ये पहिले आपले 91 स्थळ होते, आता 2 ऍडिशनल ऍड झालेले आहे. गोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, कुठले? बिहारमधले. टोटल यांची संख्या जी आहे ती 93 झालेली आहे, ही लक्षात ठेवायची आहे. रामसर करार जो आहे मित्रांनो 1971 मध्ये करण्यात आला होता इराणमधील रामसर शहरामध्ये, ज्याचा स्वीकार जो आहे तो भारताने 1982 मध्ये केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा करार 2 फेब्रुवारी मध्ये करण्यात आला. 2 फेब्रुवारी 1971 ला करण्यात आला होता, म्हणून 2 फेब्रुवारी हा जो दिवस आहे रामसर दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर आता आपल्या देशातील रामसर स्थळांची संख्या 93 वर पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर भारताने याचा स्वीकार जो आहे तो 1981 मध्ये केला होता. 81 सॉरी. तर 81 मध्येच भारताचे पहिले 2 रामसर स्थळ घोषित करण्यात आले होते, चिल्का सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. सप्टेंबर 2025 मध्ये दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदकं जिंकली? तर ग्वांगझू येथे झालेल्या पॅरा वर्ल्ड म्हणजे दिव्यांग खेळाडूंसाठी जी काही धनुर्विद्येची जी काही स्पर्धा आहे, तर त्यामध्ये भारताने किती पदकं जिंकली? तर 7 पदकं जिंकलेली आहे, ज्यामध्ये 3 सुवर्ण पदकं आहे, 1 रौप्य पदक आहे आणि 3 परत कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. मग सुवर्ण पदकं कुणी जिंकली? तर शीतल देवी हिने महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली हात नसलेली धनुर्धारी ठरलेली आहे. तर शीतल देवी नाव लक्षात ठेवा, खूप चर्चेमध्ये राहतं. तोमन कुमारने पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. शैलेश कुमारने पुरुषांच्या उंच उडी T63-42 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं वेगवेगळे प्रकारे धनुर्विद्येचे, त्यामध्ये यांनी सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे. सप्टेंबर 2025 मध्ये होंबळे संहिता हरणी कुमारा माजी विद्यार्थी कृषी मीडिया पुरस्कार. तर कृषी मीडिया पुरस्कार इथं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. तर कृषी मीडिया पुरस्कार कोणाला दिला जातो? कृषी विषयक चांगली पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. बेंगलोरमध्ये एक संस्था आहे, होंबळे संहिता हरी कुमारा माजी विद्यार्थी कृषी विषयक एक संस्था आहे, तिच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. आणि मग यावर्षी पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना देण्यात आलेला आहे. तर बघा, बाकी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. बेंगळूर येथे कृषी विज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून हा पुरस्कार दिला जातो. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुरस्कार 16-11 ऑक्टोबर रोजी पार पाडला जाणार आहे. आणि हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? ज्येष्ठ पत्रकार आमशी प्रसन्न कुमार. 12वा प्रश्न आहे. सप्टेंबर 2025 मध्ये 2 वर्षाच्या अतिरिक्त कालावधीसाठी भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली? तर 2 वर्षाच्या अतिरिक्त कालावधीसाठी भारताचे अटॉर्नी जनरल जे आहे ते आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली. तर आर व्यंकटरमणी यांचा कार्यकाळ जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. तर 1 ऑक्टोबर 2025 पासून त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 30 सप्टेंबर 2027 पर्यंत असणार आहे. अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी आपल्याला संविधानाच्या 76 या कलमामध्ये सगळ्या बाबी बघायला मिळतात. भारत सरकारचं प्रतिनिधित्व जे आहे ते भारतातील न्यायालयामध्ये सरकारचे वकील म्हणून ते काम करत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पण ते सरकारचे पूर्णकालीन वकील नाही, त्यांना खाजगी वकिली करण्याची पण परवानगी असते, पण त्याविषयक वेगवेगळ्या तरतुदी आपल्याला बघायला मिळतात. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. 2025 मध्ये कोणत्या राज्यात गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे? आणि भारताची UPIचा स्वीकार करणारा जगातील 8वा देश कोणता ठरला आहे? हे 2 प्रश्नांची उत्तर सगळ्यांनी द्यायची आहे. अशा प्रकारे आपलं लेक्चर इथे संपलेलं आहे. तुम्हाला डिस्काउंटेड फी मध्ये बॅच घ्यायची असेल तर अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.